त्यांची पहिली वटपौर्णिमा असते लग्नानंतरची, त्यांनी मंदिरात जाऊन ती करायची असते. मंदिरात पूजा सांगतात देवीची आणि त्याप्रमाणे असते. दुसऱ्या वर्षीपासून तुम्ही घराच्या बाहेर जे तुमच्याकडे वटाचं झाड असेल वडाचं तिथे जाऊन पूजा करू शकता. पण पहिल्या वर्षी मंदिरात जाऊन पुजाऱ्यांकडून पूजा करून त्यांना वाण वगैरे दिल्याची पद्धत आहे. तर त्यासाठी जे लागणारं सगळं पूजेचं साहित्य जे काय असतं, पूजा कशी करायची, कशी वाणं काढायची, ते सगळं तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. वटसावित्रीच्या वेळेला आज वाण काढलेले आहे, वडाचं पान घेतलेलं आहे, त्याला हळद कुंकू लावलेलं आहे, फळं घेतलेली आहे, इथे आंबा घेतला आहे, केळं घेतलं आहे, फणसाचे गरे आहेत, एक फूल, करवंद, जांभळं. ठीक आहे. तर आता ही सगळी तयारी करायची असते. तर थोड्या वेळात तुम्हाला बाकीचंही पण दाखवेन की कशी पानं काढली जातात, कशी पूजेची ताट ठेवली जातात, कशी पूजा केली जाते. आणि मग इकडे पूजा करून 5 बायकांना दिलं जातं वाण. घरी येऊन नवऱ्याला किंवा घरच्या लोकांना दिलं जातं, शेजारी पाजाऱ्यांना दिलं जातं. तर आता आपण सुरुवात करूया वाण द्यायला. आपण ह्याच्यामध्ये या डब्यामध्ये केळी घेतलेली आहे, फणसाचे गरे घेतलेले आहेत, हे आंबे घेतलेले, आंब्याची फोडी करून घेतलेले, हे केळीची फोडी करून घेतलेले आहे, असे आंबे घेतलेले, ह्याच्यामध्ये जांभळे, करवंद, हे 5 मणी ओळून घेतलेले आहे आणि दक्षिणा घेतलेली आहे, केळी आहे आणि आंबे आणि वडाची 25 पानं आहे आणि हळद कुंकवाचा डब्बा आहे आणि फुलाचा दोरा आहे आणि हे आईचे फुलं फुलं हे आहे, फुलं आहे. त्याच्यात इथे हळद आणि हे हळद आणि ठीक आहे, हळद आणि फुल